67वा महापरिनिर्वाण दिन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि अन्य नेते, मुंबईचे पालकमंत्री हे सर्वजण अभिवादनासाठी चैत्यभूमीवरती पोहोचले. चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मान्यवरांकडून अभिवादन. अजित पवारांनी सुरुवातीला इथे येऊन इथल्या सगळ्या सोयी सुविधांचा, स्वच्छतेचा आढावा घेतला. स्वच्छतेबद्दलच्या काही तक्रारी त्यांच्या कानावरती आलेल्या होत्या. अर्थात त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. लवकरात लवकर इथली गैरसोय दूर करावी अशा सूचना अजित पवार यांच्या वतीने दिल्या गेलेल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल या सर्वांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम थोड्याच वेळात पार पडणार आहे. हे सर्वजण काय भावना व्यक्त करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. शिक्षणाचं महत्त्व, वाचनाचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये पेरलं, ते रुजवलं, मोठं केलं आणि त्याचमुळे आज अनेकांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवलेलं हे रोपटं मोठं झालंय. शिक्षणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा हा एक मोठा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं दिला गेला, जो समाजाकडनं आजही पाळला जातो. ते स्वतः उच्च विद्या विभूषित होते, उच्च शिक्षित होते, देशाच्या संविधानाचे ते निर्माते आणि म्हणूनच आज त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा दिवस, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा पुन्हा एकदा गौरव करण्याचा दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली अर्पित करण्यासाठी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री सध्या चैत्यभूमी परिसरात आलेले आहेत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालणारं आपलं राज्य याचा उल्लेख वेळोवेळी केला जातो, त्याचं स्मरण वेळोवेळी केलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेची, एकतेची दिलेली शिकवण, रुजवलेली मूल्य या सगळ्याची जपणूक करत आज समाज पुढे जातोय. त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवत शिक्षणाचं महत्त्व आणि वाचनाचं महत्त्व त्यांनी अनेक अर्थांनी आपल्या समाजाला आणि सर्वच मानव जातीला पटवून दिलं आणि त्याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दादर परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये अनेक जनजागृतीपर कार्यक्रम असतात आणि मुख्य म्हणजे इथे असलेले विविध पुस्तकाचे स्टॉल्स वाचन प्रेरणा, वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत करण्यासाठीचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करतात. अजित पवारही उपस्थित आहेत. राज्याचे राज्यपाल रमेश बैस सुद्धा आहेत. या अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर हे सर्व नेते नागपूरसाठी रवाना होतील. दोन विशेष महत्त्वाची ठिकाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातली, नागपूरमधली दीक्षाभूमी जिथे अर्थातच 14 एप्रिलला मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम हा दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये आयोजित करण्यात येतो. लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी आज दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये येतात. तसंच नागपूरच्या दीक्षाभूमीवरती सुद्धा वंदन करण्यासाठी अनेक जण जात असतात. सगळ्यात मिळेल ना तसं मग आउटपुटच तसं मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी त्यांना अभिवादन केलंय. कोणत्याही बदलांची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी. आपण आधी शिक्षित व्हायला हवं, संघटित व्हायला हवं, संघर्ष करून प्रत्येक गोष्ट मिळवायला हवी. या आशयाची शिकवण कायमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज मनामध्ये रुजवली. त्यांचा आदर्श, त्यांचे विचार, त्यांची शिकवण नजरेसमोर ठेवून त्यापासून प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन अनेक जण आज मार्गक्रमण करतात, वाटचाल करतात, त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आज वंदन केलं जात आहे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं. चेहरा भी दिख रहा है। अरे वो
फक्त राज्यातनंच नाही तर देशभरातनं जगभरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी त्यांना वंदन करण्यासाठी आज चैत्यभूमी परिसरामध्ये येत असतात। राज्याची हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होते, त्यामुळे अर्थातच आज सकाळी चैत्यभूमीवरती वंदन केल्यानंतर राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ हे नागपुरात जाईल। नागपूरच्या दीक्षाभूमीवरती सुद्धा आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। प्रार्थना केली जाते। ही प्रार्थना समानतेची आहे, शांततेची आहे आणि एकतेची शिकवण देणारी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केल्यानंतर जनसमुदायाला हे सर्व नेते संबोधित करतील। काय बोलणार, काय सांगणार याची उत्सुकता आहे। राज्यभरामध्ये सध्या आरक्षणाच्या मागणीवरनं विविध समाजाची होत असलेली आंदोलनं आपण पाहतोय आणि अर्थातच आगामी हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल। अजित पवारांनी इथे सगळ्यात आधी येऊन इथल्या सगळ्या सोयी सुविधा आणि स्वच्छतेची पाहणी केली। काही जणांनी त्यांच्याकडे स्वच्छतेसंदर्भात आणि गैरसोयीबद्दलच्या तक्रारी केल्या होत्या। पाहणी करून गोष्टी निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांना तातडीने इथल्या समस्या सोडवाव्यात असे आदेश त्यांच्या वतीने दिले गेलेत। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आज लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी एकत्रित आलाय। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यपटाची माहिती देणारे अनेक कार्यक्रम आयोजित होतात। त्यांची शिकवण ही जनमानसामध्ये अधिक प्रभावी पद्धतीनं पोहोचावी यासाठी प्रदर्शनं आयोजित केली जातात, आरोग्य शिबिरं आयोजित केली जातात आणि या सगळ्याच्या माध्यमातून जनजागृतीचा सुद्धा प्रयत्न केला जातो। यांना आपण शासकीय मानवंदना दादरच्या चैत्यभूमी परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश असलेली एक पुस्तिका सुद्धा माहितीपर पुस्तिका सुद्धा प्रकाशित केली आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे सुद्धा आहेत। अल्पेश, सध्या आपण पाहतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। सध्या चैत्यभूमी येथे बाहेर मुंबई पोलिसांकडून मानवंदना ही बाबासाहेबांना दिली जाते। आपण सध्याची दृश्य पाहू शकतो। चैत्यभूमीच्या बाहेरची दृश्य आहेत। त्या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून सध्या बाबासाहेबांना मानवंदना दिली जाते। बाबासाहेबांप्रती प्रत्येक जण ही आपली एक आदर व्यक्त करत असतो आणि त्याचनुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं राजशिष्टाचाराप्रमाणे राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सध्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमी येथे दाखल झालेले आहेत। बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर आता थेट महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे महानगरपालिकेकडून एक व्यासपीठ उभारण्यात येतं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांप्रती हे जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्या काय भावना आहेत या संदर्भात एक कार्यक्रम होतो। आता काहीच वेळात हे सगळे मान्यवर हे बीएमसीच्या या व्यासपीठावर पोहोचतील आणि बाबासाहेबांप्रती ज्या भावना आहेत
त्या आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळतील. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं राज्यभरातून देशभरातून लाखो अनुयायी हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच चैत्यभूमी या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. बाबासाहेबांप्रती या ठिकाणी आदरांजली व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे याचा आढावा देखील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे इक्बाल सिंह चहल असतील, मुंबई पोलीस असतील, त्या आयुक्तांकडून घेताना बरोबर, या आपल्याला सगळ्या काही उपाययोजनांचा आणि सोयी सुविधांचा आढावा या नेत्यांनी घेतला. काही सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्यात. महानगरपालिकेने हे स्टेज उभारले, मुख्य कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. काय भावना नेत्यांकडनं व्यक्त केल्या जातात हेही आपण पाहू. तुर्तास धन्यवाद.